ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. अधिक महिना सुरू होणार आहे. तर हा अधिक महिना 17 मे 2026 ते 15 जून 2026 या कालावधीत असणार आहे. या दिवसात अधिक महिना आलेला आहे. या महिन्याला मलमास, धोंड्याचा महिना, त्याचबरोबर पुरुषोत्तम मास देखील म्हणतात. वर्षातील प्रत्येक मासाचा एक अधिकारी देवता असतो, म्हणजे त्या मासात त्या देवतेची आपण पूजा करतो. ज्याप्रमाणे श्रावणामध्ये शिवांची पूजा केली जाते, नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे आपण प्रत्येक मासामध्ये प्रत्येक देवाची पूजा करतो. परंतु अधिक मासाला कोणीही आराध्य देव नव्हते, म्हणून या मासाला फार दुःख झाले व ते नारद मुनींकडे गेले. नारद मुनी त्यांना घेऊन श्रीकृष्णांकडे गेले व श्रीकृष्णांना सांगितले की हा जो मास आहे तो फार दुःखी आहे, तर काय करावे. तर श्रीकृष्ण म्हणाले, आजपासून या मलमासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाईल. या मासामध्ये कोणीही विष्णू उपासना, कृष्ण उपासना करेल त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल. त्यावर हा मास दर 3 वर्षांनी येतो. दर 3 वर्षांनी येणाऱ्या या मासाला मलमास असे म्हणतात, कारण या मासामध्ये सूर्याचे संक्रमण होत नाही. या मासात कोणतीही शुभ कामे केली जात नाही, जसे विवाह, मुंज, वास्तुशांती, बारसे ही कामे केली जात नाहीत. तर हा महिना फक्त देवाची पूजा, होम, हवन, उपासना, जप यासाठी घालवला जातो. त्याचबरोबर या महिन्यात दान करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या महिन्यामध्ये आपण जितकी साधना, उपासना, दान करतो त्याच्या अधिक पटीने ते आपल्याला परत मिळते. अशा प्रकारे कार्तिक मासात ज्याप्रमाणे दान, स्नान, तर्पण या करण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे या मासात देखील केले जाते. त्याचबरोबर या मलमासामध्ये आपण पितरांसाठी देखील जे श्राद्ध तर्पण करतो त्याने देखील पितरांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. या अधिक मासात काही जमले नाही तर तुळशीच्या झाडासमोर 33 दिवे लावून तुळशीला प्रदक्षिणा घालावी. हे केल्याने देखील आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. या मासात भगवान विष्णू व श्रीकृष्णाची पूजा, साधना केली जाते. या अधिक मासात आपण श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता यांचे पारायण करू शकतो. विष्णू सहस्त्रनाम, पुरुष सूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम या स्तोत्रांचे पठण करू शकतो. तर ही स्तोत्र आपल्याला आसनावर बसून, दिवा लावून, एका जागी बसून म्हणायची असतात. त्याचबरोबर जर मंत्रजप करायचा असेल तर तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्रीकृष्णाय नमः किंवा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा आपण जप करू शकतो. या मासात जमेल तितक्या वस्तूंचे दान करणे देखील पुण्यदायक मानले गेले आहे, कारण हे पुण्य कधीही क्षय होत नाही, ते वाढतच जाते. आणि आपण जेव्हा मृत्यू पावतो त्यानंतर देखील हे पुण्य आपल्यासोबतच जाते. म्हणून पुण्य करणे, साधना करणे, दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. या अधिक मासात जितके होईल तितके देवांच्या शरणागतीत राहावे. तर अशा प्रकारे हा अधिक मास म्हणजे काय आणि या अधिक मासात काय करावे, काय महत्त्वाचे आहे हे आज आपण ऐकले. तर ही आजची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.